हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? पंकज आणि अक्षता ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आता वाजले आहेत सकाळचे 10 आणि आज ऍक्च्युली जायचं आहे बाहेर म्हणजे जायचं आहे आज ब्लॅकपूलला. सो आता सगळी अवरावर करून बसली आहे मी. आणि आता माझी 10वीची बस आहे आमची. सो आता निघायचं आहे थोड्याच वेळात 5 मिनिटामध्ये. बस स्टेशन तर एकदम जवळ आहे घराच्या इथे खाली. सो बघूया 5 मिनिटामध्ये आम्ही निघू. आणि मग आज मी तुम्हाला ब्लॅकपूल फिरवणार आहे. बस स्टॉप हा इथेच आहे, जे तुम्ही बघता इथेच आहे. आणि मस्तपैकी आपला विंडो मधून बस स्टॉप वगैरे सगळं दिसतं. एकदम जवळ आहे, फक्त खालीच उतरायचं आहे. खाली उतरलो की लगेच आपला बस स्टॉप आला इथेच. सो आता झाले आहेत एक्झॅक्ट 10:10 आणि 10:20ची बस आहे. तर आम्ही 2-3 मिनिटं अगोदरच जाऊ, कारण का इथे बस कधी पण टायमावर येते. सो नंतर मग धावपळ नको. सो आम्ही 2-3 मिनिटं अगोदरच खाली उतरू. सो भेटूया आपण मग. आणि आता मी पाहिलेले आहे घराच्या बाहेर. आणि काही असलं तरी इथे क्लायमेट खूपच थंड असतं. सो त्यामुळे मग एकदमच खूपच थंडी वगैरे वाजते. सो ऑलरेडी अगोदरच मी मस्तपैकी जॅकेट वगैरे घातलं आहे आणि मी आता चालली आहे आता बससाठी. आणि तिथे आहे आता पंकज आणि अगस्त्य. पंकज आता प्रॅम बाहेर काढतोय आमच्या गॅरेजमधून. सो आता आम्ही निघतोय आणि चला मग आता प्रॅम वगैरे काढेल, त्यानंतर मग आम्ही निघू. आणि झालं आता त्याने काढलंय प्रॅम बाहेर. आणि आता गॅरेज पूर्ण लॉक करून ठेवेल. आणि बघूया आता. चला, तो तिकडून जाईल आणि मी आता इथून खाली उतरेन. हे आहे आमचं. आणि आता खाली उतरतीये मी. सो आता माझ्या अगोदर ती लोक बाहेर पडतील. जस्ट मी आता पडली आहे घराच्या बाहेर आणि ती दोघं पण आले तिकडून. आणि आपला बस स्टॉप तर इथेच आहे. ऑलरेडी तिथे कोणतरी येऊन उभं राहिलंय. आणि स्वतः वेट करतो आम्ही बसचं. आणि आजचं क्लायमेट बघा किती मस्त आहे. एकदम थंड पण नाही एकदम, पण ठीक आहे, व्यवस्थित आहे. आणि हो, असं आहे. आता आम्ही वेट करतोय, बघूया बस यायची. फायनली बस आली आहे आणि आता आम्ही तिकीटसाठी लाईनमध्ये उभे आहोत. कारण का इथे जो फर्स्ट बस स्टॉपला येईल तोच फर्स्ट चढेल, असं इथे सगळं रूल आहे. सो त्यामुळे आम्ही आता वेट करत आहोत. आणि आता तिकीट वगैरे काढतो आणि मस्त जाऊन आपल्या सीटवरती बसतो. आता आहे आमच्याकडे प्रॅम, त्यामुळे आम्हाला प्रॅमच्या जागी खालीच एकाला कोणाला तरी बसायला लागेल. सो पंकज बसला आहे अगस्त्यबरोबर प्रॅम घेऊन. आणि मी मस्तपैकी असा नजारा बघत आहे मस्तपैकी. आणि आता आपली जर्नी चालू झाली आहे आणि खूप छान वाटतंय. आणि सगळेजण मस्तपैकी बाहेरचं दृश्य बघत मस्तपैकी बसमध्ये एन्जॉय करत आहेत. आणि असंच चाललं आहे आता मस्तपैकी. बाहेर असा नजारा आहे. तुम्हाला कसं वाटतं आहे हा बाहेरचा नजारा ते मला कमेंट करून सांगा. आणि इथले घरं कशी आहेत हे पण मला तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला कसं वाटतं.
आता पोचलो आहोत ब्लॅकपूलला आणि आता आपण आहोत सेंट मेरीजमध्ये आणि सेंट मेरीजमधून वरतून असा ब्लॅकपूलचा पूर्ण दृश्य दिसतो. आम्ही वरती कार पार्कच्या इथून सगळं बघत आहोत आणि त्यानंतर मग आम्ही गेलो. मग ब्लॅकपूल टॉवरच्या इथे आम्ही गेलो. मस्तपैकी चालत चालत जाताना मस्तपैकी समुद्र आणि बाजूला मस्तपैकी सीगल्स अशा उडत आहेत. खूप मस्त वाटलं नजारा. खूप छान आहे आणि ब्लॅकपूल आणि क्लायमेट खूप छान असल्यामुळे थोडं ऊन पण होतं, त्यामुळे मग थोडं रश. आणि आताच इथे हॉलिडे चालू असल्यामुळे, इस्टर हॉलिडे असल्यामुळे थोडंफार गर्दी आहेच आणि ऊन असल्यामुळे तर अजूनच थोडं मस्त. पण आम्ही ब्लॅकपूल टॉवरमध्ये गेलो नाही कारण का आम्ही तिकीट वगैरे काय काढलं नव्हतं, बुकिंग वगैरे काय केली नव्हती. सो आम्ही असंच बाहेरूनच बघितलं. आणि मग तिकडे पण तिकडे असा ब्रीच आहे. ब्रीचच्या इथे जाऊन आहे ना, तिथे रेस्टॉरंट वगैरे आहेत. इथून आपण वॉकिंग जाऊ शकतो तिकडे आणि तिकडे जाऊन मस्तपैकी सी व्ह्यू एन्जॉय करू शकतो. खूप मस्त आहे तिकडे. पण आम्ही ह्यावेळेस जात नाही. आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हा आम्ही गेलो होतो, जेव्हा आता स्प्रिंग चालू आहे त्यामुळे पाणी इथपर्यंत एकदम काठोकाठ आहे. पण जेव्हा समर चालू होईल तेव्हा पाणी थोडं आहे ना, थोडं आतमध्ये जातं. त्यानंतर मग मस्त अजूनच व्ह्यू इथे खूप छान असं दिसतं. पण खूप मस्त वाटलं. खूप दिवसानंतर असं समुद्र वगैरे बघितल्यानंतर मन एकदम प्रसन्न झालं. खूप मस्त वाटलं आणि त्यानंतर मग नजारा पण आपल्याला इथून खूप छान असा दिसतो. आणि इथे बघू शकता आपण ट्रॅम्प पण आहे आणि मस्तपैकी असं समुद्र आणि ट्रॅम्प असा व्ह्यू खूप छान दिसतो आहे. आणि इथे ब्लॅकपूलला फिरण्यासारखं तर बीच, त्यानंतर ब्लॅकपूल टॉवर वगैरे खूप आहे. म्हणजे दिवसभर आपला टाईम स्पेंड होऊ शकतो. त्यानंतर शॉपिंग मॉल वगैरे आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलं ते कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.